ची कोणी नाही, तुझ्या बायकोने केली. म्हणजे तेव्हाही तूच बनवली होतीस खीर? हो. सॉरी सर, मला खोटं बोलायचं नव्हतं, पण ते तू फसवलंस मला राणी. शिक्षा तर तुला मिळायलाच पाहिजे. हवा तुम्ही काही बोलू नका. तिने मला फसवलंय आणि तिला शिक्षा मिळणारच. राणी, तुझी शिक्षा ही आहे की ही खीर मला आठवड्यातून एकदा तरी खायला मिळायलाच पाहिजे. वा, खरंच खूप छान झाली आहे. खूप टेस्टी आहे खीर. वहिनी खरंच कमाल झाली खीर. खरंच छान झाली खीर. राणी आहेच बेस्ट. समजते कोणी राणी स्वतःला? माझ्या नवऱ्याला माझ्या विरुद्ध भडकवते, माझ्या लेकाला घोळात घेते, माझ्यापासून तोडते त्याला ती. आई, तुम्ही बाहेर ऐकलत ना, हे खीर प्रकरण कधीपासून सुरू होतं? तेव्हाची खीर सुद्धा तिनंच बनवली होती. हे सगळं ती मुद्दामून करते. आहे का ती इंदिरा भाऊजींच्या तोला मोलाची तरी आहे का हो? तरी इंदिरा भाऊजींनी तिला ठसठशीत दागिना दिला. लायकीची नाहीये ती, पण काय करणार ना आपण. इंदिरा भाऊजींसमोर कोण बोलणार? आपल्याला शांतच बसावं लागणार आहे. नाही, आता शांत बसून चालणार नाही उर्मिला. राणी ना माझ्या डोक्यात जायला लागल्या. मला ती माझ्या नजरेसमोरच नकोय. तू विक्रांतला बोला. विक्रांतला? कशाला आई? मी सांगते म्हणून. जा बोलव त्याला. हो. काय खीर झाली होती. काही म्हणा, राणीच्या हाताला चव तर आहे. जरा जास्तच खाल्ली मी खीर. पण अशी खीर मिळणार असेल तर मी तर खातच राहीन. कौतुक जर समोर केलं असतं ना, तर ज्याचं कौतुक करताय त्यालाही बरं वाटलं असतं. इतकाही कंजूस नाहीये मी. ओके, खीर खूपच छान झाली होती. अँड यू नो व्हॉट, तुझ्या हातची खीर मी सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठल्याही वेळेला खाऊ शकतो. हे घ्या. हे काय? तुला गिफ्ट दिलंय मी ते. हो, पण ते सगळ्यांसमोर ना. म्हणजे काय बोलतेस तू? पाडवाय म्हणून गिफ्ट दिलंय मी तुला ते. अहो सर, पण सगळे होते म्हणून दिलत ना तुम्ही हे. जर तुम्ही मानतच नाही तर कशाला हे सगळं? आणि खाली सुद्धा सगळे होते म्हणून मी सुद्धा घेतलं. आता परत देते. पण का नाही घेणार? काय प्रॉब्लेम आहे? आपण नवऱ्याने बायकोला द्यायचं असतं म्हणून दिलत ना तुम्ही हे. पण का देत होतो हे? अहो, ही फक्त एक भेट नसते, तर तो प्रेम व्यक्त करतो बायकोसाठी. तो तिला सांगतो की तू किती महत्वाची आहेस माझ्या आयुष्यात. नवऱ्या बायकोच्या नात्यातला गोड क्षण असतो हा. मग आपल्याकडून या पवित्र नात्याची अशी थट्टा कशाला? मनाला जर मानतच नाही तर हे कशाला ना? नाही मानत ना तुम्ही मला बायको? क्या हे ठेवा तुमच्याकडे. तुम्ही जर बायको मानत असला असतात तर घेतलं असतं. राणी थांब. राणी, ठीक आहे, हे गिफ्ट तेव्हा घे जेव्हा मी तुला बायको मानेन. पण अजून एक सरप्राईज गिफ्ट तुझ्यासाठी आणलंय मी. ते तर घेशील ना? अहो सर, तुम्ही कसं? बॉस समजून घे प्लीज. ये बस इथे. बस 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 बस.
माझ्यासाठी आहे. हो, आता तू तुझं लॉचं शिक्षण कम्प्लीट कर. सर सर थँक्यू थँक्यू सर. सॉरी सर, सॉरी. पण खरंच खूप थँक्यू सर. काय झालं काकी? एक काम आहे माझं तुझ्याकडे. बोला. मला राणी या घरात नकोय आणि या जगातही नकोय. काय? काकी काय बोलताय? जे तू ऐकलंस तेच बोलते मी. मला राणीला संपवायचंय. वा, ही तर कमालच झाली. सुंठी वाचून खोकला जाणार. आमचं काम सोपं करते ही मालती. माझ्या मार्गातला मोठा अडथळा आता दूर होणार. एकदा का राणीला संपवलं की मग इंद्रा तुला कोणीच वाचवू शकणार नाही. मालती का की एवढा लवकर असा डिसिजन घेईल असं वाटलं नव्हतं. विक्रांत, काय झालं? घाबरलास? हो काकी, तुम्ही काय बोलताय हे? हो नाही, एखाद्याचा जीव घ्यायचा म्हणजे. काय करतेस तू? तुम्ही बऱ्यात नाही? काय बोलताय तुम्ही? अहो ही ठीक आहे, मला काही झालेलं नाहीये. माझं डोकं ठिकाणावर आहे म्हणूनच बोलते मी. तर जोपर्यंत ती बला या घरातनं जात नाही ना, तोपर्यंत काही माझ्या डोक्याला शांतता मिळणार नाही. आणि आत्ता माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. आता राणी संपलीच पाहिजे, तेही लवकरात लवकर. जी बोला ना, गप्प का आहात तुम्ही? नाही काकी, तुम्हाला जे वाटते ते मान्य आहे, पण आता पण काय? मला वाटतंय आपण जरा पुन्हा विचार करूया. हे जरा अति अजिबात नाही. आता अति होते ती एकच गोष्ट, ते म्हणजे त्या राणीचं वागणं. आता ना सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे जायला लागलंय. तुम्हाला दोघांना दिसत नाहीये का? ती माझ्या इंद्राला माझ्यापासून तोडतीये. मला बोलायला लागलाय तो आता. मला हे तर काय, ती राणीच एकटी या जगात बरोबर, बाकी सगळे चूक असेच वागतात. जर त्या राणीला वेळीच लगाम घातला नाही ना, तर सगळं हातातून निसटून जाईल. नाही, बरोबर आहे तुमचं काकी. इनफॅक्ट आम्हाला दोघांनाही तिचं वागणं फारसं पटत नाही. पण आपण दुसरा काहीतरी विचार करू शकतो ना. इतक्या टोकाचा निर्णय घेणं म्हणजे. विक्रम, तुला जमणार आहे का नाही तेवढं सांग. ओके काकी, आम्ही आहोत तुमच्यासोबत, पण आता पुन्हा पण विचार करायला जरा वेळ लागेल. ठीक आहे, कर तू विचार, पण मला लवकरात लवकर कळवा. आणि हो, ही गोष्ट कोणालाही कळता कामा नाहीये. नाही. हे काय केलंस तू? वास घेतला पुस्तकाचा. वास? का? का तुम्हाला नाही आवडत नवीन पुस्तकाचा वास? आवडला तरी काय म्हणा, तुम्हाला कायमच नवी कोरी पुस्तकं मिळाली असतील ना. म्हणजे? अहो, तुम्हाला नाही कळणार. मी कधीच नवीन पुस्तकं नाही वापरली. मग करायचीस काय तू? रद्दीवाल्याला सांगून ठेवायचो मी आणि गोट्या. मग त्याच्याकडे आलं पुस्तक तर तो आणून द्यायचा वापरलेली पुस्तकं. माझ्या आणि गोट्यामध्ये एक पुस्तक.
आणि जेव्हा जेव्हा असं नवीन पुस्तक समोर यायचं ना तेव्हा असा वास घ्यायचा. तुम्हाला काय सांगू सर, हा वास आहे ना तो मला खूप आवडतो. ओके, नाही ते सगळं ठीक आहे, पण फक्त वास घेऊन अभ्यास होत नाही बरं का. पुस्तकं उघडून वाचावी लागतात. ते माहिती आहे मला. नाही म्हणजे वास घेऊन शिकलीस तर अर्धवट वकील राहशील परत. हो का? तुम्हाला खूप माहिती हो वकिली. तो माहितीच आहे मला, कारण मी वास घेऊन अभ्यास नाही केलाय ना. पण तसंही मला जास्त वाचायला लागत नाही. अच्छा, म्हणजे कॉपी करतेस का तू? हाय का आता मी एकदा वाचलं ना की लक्षात राहतं माझ्या. हा, म्हणजे एकदा वास घेतला की काही बोलतेस तू? अहो सर खरंच. खरंच? ओके, चल बघूया. पुस्तक दे इकडे. घ्या. ओके, हे बघ, एकदा बघून घे आणि मग मला बोलून दाखव. ये. घ्या. The term Lawyers Act refers to the Advocates Act 1961, which is the primary law which governs the legal practitioners and practice in India. Recently, some states have ensured Advocates Protection Bill for the safety of lawyers. It's great, yeah. बघा, म्हटलं होतं ना मी, राणी जे बोलते ना ते करून दाखवते. आमचा गोट्या तर म्हणायचा, भावा तू वाच, मी ऐकून ऐकून करतो अभ्यास. गोट्याला ना जाम कंटाळा यायचा बरं का अभ्यास करायचा. त्याला मारून मारून अभ्यास करायला बसायला लावायचं. मारून? हो मग. म्हणजे एवढं नाही, ते आपल्या भावाला मारतात ना तसं तेवढं मारायचे. तसं आहे ना, त्याचा खूप जीव आहे माझ्यावर. आता उद्या भाऊबीज आहे ना, बघा कसा न चुकता फोन करतोय का नाही. अच्छा, म्हणजे तू भाऊबीजला ओवाळतेस त्याला? हा, मग दरवर्षी. अहो लहानपणी तर आहे ना त्याला शोधून शोधून आणावं लागायचं. खेळता खेळता कुठं जाईल ना काही सांगता यायचं नाही. तो पण लई शहाणा. आईने केलेले लाडू खायला यायचा फक्त. इंद्रा, काकी या ना. काय झालं आई? आपल्या घरात हे जे काही चाललंय ते बरोबर नाही वाटत रे मला. बघा ना, ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये भाऊजी आणि मालती दोघ जण वेगवेगळे राहतायत. काहीतरी करायला हवं रे. आई, तुम्ही काळजी करू नका, सगळं होईल ठीक. नवरा बायकोंमध्ये वाद होणं ही काही नवीन गोष्ट नाहीये. याआधी बघा दोघांमध्ये भांडणं व्हायची. ती दोघं अशी वेगळी कधीच राहिली नाहीत. अगं खूप काळजी वाटते. इंद्रा, राणी, तुम्ही दोघंच ह्यातनं काहीतरी मार्ग काढा. काहीतरी करा रे. त्या दोघांना एकत्र आणा. काकी तुम्ही काळजी करू नका, आम्ही समजवतो त्यांना. सगळं व्यवस्थित होईल, डोंट वरी. आता कुठे निघालायत? तुमच्यासोबत राहिलो ना तर तो प्रसंग मला सतत आठवत राहील. ज्या जोडीदारावर विश्वास ठेवून इतकी वर्ष संसार केला मी, त्याने हे घर सावरायचं सोड एखाद्याचा जीव जात असताना शांतपणे उभा राहतो, ही गोष्ट मला खात राहील. आई, काय रे? आई तू रडतेस? नाही, डोळ्यात काहीतरी गेलं अचानक. बोल ना. का लपवतेस? आय नो तुला त्रास होतोय. तुला माहित असून काय उपयोग आहे? तू आबांशी अशी का वागतेस? मी काही चुकीचं वागत नाहीये इंद्रा. मला त्रास होतोय कारण आबा त्रास देत आहेत. तू दुर्लक्ष करू शकतेस ना. या आधीही असे वाद झालेत तुमच्यामध्ये. चालेत ना, पण असे नाही झाले.
या आधी ती राणी नव्हती, तिच्यामुळे हे सगळं होतंय. आणि तू म्हणतोय आधीसारखं दुर्लक्ष कर, तर या आधी आबा असे कधी लांब राहिलेले आठवतंय तुला? नाही ना. नाही झाले ना, आमच्यात वाद झाले, पण कधी आबांनी इतका टोकाचा निर्णय नाही घेतला. आज हे फक्त त्या राणीमुळे होतंय, चूक तिची आहे. आबा असं काय करताय? अहो तुम्ही तरी समजून घ्या. काय समजून घेऊ मी राणी? तिचा तुझ्यावरचा राग. असं काय करताय? त्या मुद्दाम नाही करणार. हे तू बोलतेस राणी? त्या तुझ्याशी कसं वागतात? आबा जाऊ द्या ना, आपण का आठवत बसायचं ते? आपण विसरून जाऊया. कसं विसरू मी? ज्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर घडल्यात त्या विसरून जाऊन? तुझ्या पत्राला आग लागली असताना त्या एकटक बघत होत्या तुझ्याकडे. तुला हा का मारू? तुला वाचवण्याची जराही तसदी घेतली नाही त्यांनी. मला किती त्रास झाला असेल, आणि त्यांच्याकडे बघून असं वाटलं की त्यांनाही हेच हवं होतं. आणि हे तू मला विसरायला सांगतेस? मला शक्य नाही, मला जमणार नाही. नाही जमणार. त्या वस्तीतल्या पोरीला मी कधीच माफ करणार नाही. ती वस्तीतली घाण मी कधीच मान्य करणार नाही, आणि तिला सून म्हणून तर अजिबात स्वीकारणार नाही. शी, अरे जीव गेला ना माझा, तरी मला तिच्याबद्दल काहीच वाटणार नाही. आणि ती या घरात आलेली मला अजिबात चालणार नाही, हे काही म्हणाले तरी. आई, तू समजतेस तितकी वाईट मुलगी नाहीये राणी. हे तू मला सांगू नकोस इंद्रा. आत्ताही तुझ्या तोंडून तीच बोलतीये, तू तिचीच बाजू घेतोयस. आई मी काय म्हणतो, तू एकदा आबांशी बोलून बघ ना. बोलून वाद मिटतात अगं. तू आई प्लीज एकदा बोलून बघ आबांशी. नाही, काही झालं तरी मी मालतीशी बोलायला जाणार नाही. आबा असं करून कसं चालेल बरं? तुम्ही एकदा प्लीज त्यांच्याशी. मी या बाबतीत कोणाचंही ऐकणार नाही. मी मालतीशी बोलणार नाही. आबा तुम्ही माझं ऐका. तुम्ही एकदा त्यांना फक्त एवढं. गाडी बस, मला हे बिलकुल मान्य नाही. पण आबा, जोवर तुला तुझा मान मिळत नाही तोवर मी मालतीशी बोलणार नाही. का पण प्रत्येक वेळेस मीच का बोलायला जायचं? पण कोणीतरी समजून घ्यावंच लागेल ना. मग त्यांनी घ्यावं ना समजून. आणि आता तर माझी काहीच चूक नाहीये. हे बघ, ती मुलगी मला अजिबात आवडत नाही, त्यामुळे तिच्यासाठी तर मी अजिबात पडतं घेणार नाही. जेव्हा जेव्हा आमच्यात वाद झाले, मतभेद झाले, तेव्हा तेव्हा मी आधी माफी मागितली. मी प्रत्येक वेळेस नमतं घेतले. आता नाही. आई आता पण बोलून बघ ना एकदा प्लीज, माझ्यासाठी. इंद्रा, बोलून काहीच फरक पडणार नाहीये. जोपर्यंत ती मुलगी या घरातून जात नाही ना, तोपर्यंत आमच्या काहीच चांगलं होणार नाही. शक्यच नाही. आबा तुम्ही दोघं जण जर दोन दिशांना असाल तर कसं चालेल बरं घरात? बाकीच्यांनी काय करायचं मग? राणी, मला समजवण्याची गरज नाहीये. समजवण्याची गरज मालतीला आहे. जी गोष्ट मला आवडली नाही ती आवडली नाही. समजा त्यांच्या नसेल लक्षात येत, तर तुम्ही सुद्धा तेच धरून बसणार आहात का? आबा त्यांना वागू त्यांना जसं वागायचंय ते. आणि त्यांना होईल जाणीव की त्यांचं काहीतरी चुकतंय. आबा माणसं बदलतात. त्यांचा माझ्याबद्दलचा गैरसमज दूर झाला की त्या आपोआपच चांगलं वागतील माझ्याशी. तुला असं वाटतंय असं होईल? मालती बदलणं शक्य नाहीये. अगं त्या तुझ्या जीवावर उठल्या होत्या, आणि मी कसं कापून घेऊ? पण आबा मला काहीच झालं नाही. मग तुम्ही का ही गोष्ट धरून ठेवताय? नका विचार कर. उलट जर तुम्ही मालती मॅडमला आता माफ केलं ना, तर ते ह्यापुढे असं करणार नाही. आणि तुम्ही जर चिडलात, भांडलात त्यांच्याशी, तर त्या अजूनच रागराग करतील ना माझा. आबा तुम्हीच म्हणता ना की माणसांना आपण प्रेमानं कमवू शकतो, तर मग तुम्ही असं भांडून त्यांना लांब करणार आहात का? अगं पण राणी, तुला मला काय आबा, तुम्ही आहात ना माझ्या पाठीशी. मग कसलं टेन्शन आहे मला? तुम्ही जोपर्यंत माझ्या पाठीशी आहात तोपर्यंत कोण काय करतं ना, त्याच्याशी मला काही फरक पडत नाही. मला फरक पडतो राणी. मी जाणार नाही. आबा प्लीज. मी जाणार नाही. आबा नाही, यावेळी मी माघार घेणार नाही.
मी नाही जाणार त्यांच्याशी बोलायला. अगं हे बघ इंद्रा, ते रागावलेत, ते निघून गेलेत. मी त्यांना रूम मधून जायला सांगितलं नव्हतं, त्यामुळे मी त्यांच्याशी बोलायला जाणार नाहीये, कळलं? आता त्यांनी स्वतःचा निर्णय स्वतः बदलावा आणि रूम मध्ये येऊन माझ्याशी बोलावं. ऐक ना माझं, मी इंद्रा, तू ऐक माझं. तू मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केलास तरी काही बदलणार नाहीये. मुळात तू यात पडूच नकोस ना.